शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे। कर्ज काढायचं, बँकेचं कर्ज काढायचं, सोसायटीचं कर्ज काढायचं, कर्ज बाजारी झालं की कर्जमाफीची मागणी करायची असं विधान काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आणि त्याचे पडसाद आता कुठेतरी धाराशिव जिल्ह्यात उमटायला सुरुवात झालेली। मी आता वरोडा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधतोय। काय सांगाल, काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विधान केले, शेतकऱ्यांची चेष्टा केली असं म्हटलं जातंय, काय वाटतं? सरकारनं जे नाफेडनं खरेदी करणारा भाव आहे आणि व्यापाऱ्याने घेतलेला आहे त्यामधला भाव शासनानं जर दिला तर आम्हाला शेतकऱ्याला कोणाकडे भीक मागायची गरज नाही। एकदा तुम्ही डिक्लेअर केलेला हमी भाव द्या, त्यावरच आम्हाला गरज पडणार नाही। आम्ही शासनाच्या दारात येणार नाही, वेळ पडली तर शासनाला मदत करू। हमी भाव आमचा द्या। बागा करायचा, ही करायचं, पदर खर्चानं 10 रुपये टक्क्यानं पैसे काढून करायचा आणि रुपये त्यात फायदा नाही, मोडून टाकायचा ऐन टायमाला। पुन्हा जनावर केली त्यात काय तर जोडधंदा होईल म्हणून तर दुधाचा भाव त्या जनावरला नाही। 5 रुपये लिटरनं दूध आणि 10 रुपये लिटरनं दूध असतं का कुठं? 20 रुपयाची बाटली पाण्याची चालली आणि त्या दुधाचा भाव तेवढा नाही त्याला। काय करा शेतकऱ्यांना? मग शेतामध्ये जे काय आम्ही टमाटे बटाटे केले त्याला मार्केटमध्ये भाव नाही तुमच्या पैसे, पुन्हा त्याला ते बाकी नुकसानी झालेले आहे, पुन्हा ते त्याच्यामध्ये पडझड देता म्हणले ते पडझड बी नाही, विमा पण नाही। जगायचं कसं शेतकऱ्याने? त्यांना फक्त म्हणावं शेतकऱ्याने जगायचं कसं तुम्ही ठरवा म्हणावं आहे। आता हे लेकर आहेत माही बारके बारके शाळेला जायला कपडे नाहीत, कळते नाही, काय करायचं शेतकरी?